नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलो आहे राजा दिनकर केळकर या म्युझियममध्ये. पुण्यामध्ये शुक्रवार पेठेत हे म्युझियम आहे. चला तर तुम्हाला दाखवतो सगळं. या म्युझियममध्ये खूप जुन्या वस्तू आहेत, आपल्याला बघायला भेटणार आहेत. खूप जुनी मूर्ती आहे गणपतीची. दरवाजे बघा इथले, तिजोऱ्या पण आहेत इथं, पैसे पण आहेत त्यात. हे कुंकवाचे करंडे आहेत बघा, वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवलेले कुंकवाचे करंडे जुन्या काळातले. आणि हे चांदीचं आहे खालनं, आणि वरती बघा हे गोल्डन देवाचा देवार आहे. हा आरशे त्या काळातले जुने. हे बघा दिवाणजीला बसायचं टेबल आणि खुर्ची. हे घराचं डिझाईन आहे जुन्या काळातलं. आणि ही विष्णूची मूर्ती केली आहे जुनी, लाकडाची आहे मूर्ती बर का. हनुमान. हे राशी चक्र आहे, 12 राशींचं हे चक्र केलंय त्यांनी. हे कंगवे बघा, हे हत्तींच्या दातापासून बनवलेले कंगवे आणि सगळं ते सामान आहे. महिषासुर मर्दिनीची मूर्ती. हे धान्य साठवायचं भांड आहे जुन्या काळातलं, पाणी वगैरे. हे सगळे धान्य साठवायची भांडे आहेत. हे भांड कसलं आहे मला काय माहित नाही. हे बाकी हे सगळे धान्य साठवायची भांडे आहेत त्या काळातले. देवारा अजून एक. ही बघा गाडी, कसली भारी गाडी आहे ही. अजून सुद्धा आहे तशा अवस्थेत आहे. ह्याच्यामध्ये तेल साठवायचं, उंटांच्या कातड्यापासून बनवलेलं आहे ते. कळशा बघा कसल्या डिझाईन मध्ये बनवल्यात. हे शेवया बनवायचं आहे. टेलिफोन सारखं दिसतंय पण टेलिफोन नाही आहे त्यात, शेवया बनवायच्या ह्याच्यानं. हे मशीन आहे ते. हे करंजा बनवायचं साहित्य, किचन मधलं सगळं साहित्य आहे इथलं. हे पण शेवया बनवतात. हे कसं बनवायचं, इथं बसून असं आडवं. हे आहे त्या काळातलं फ्रीज, ह्याच्यामध्ये अन्न साठवत होतं, ते अन्न ठेवत होते. बनवलं की ह्याच्यामध्ये ठेवायचं, खराब नाही होणार. मस्त आहे. विळ्या कसल्या डिझाईन मध्ये बनवल्यात बघा, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये विळ्या आहेत. पितळाची चूल, एकदा गरम झाली की थंडच होत नसेल. किती पण भात शिजवा, काय पण शिजवा जात. ही असली चूल तर आमच्यात पण होती, दगडाची चूल आहे. इकडे लाकडं टाकायची, अशी आग लावायची इथे, आणि बघा इकडे भांड ठेवायचं, इथून आग येणार. असली चूल आमच्यात होती बर का. हे धान्य मोजायचे मापटे आहेत, जे खेडेगावात अजून पण म्हातारे लोक यूज करत होते. ही गाडी लयच भारी होती राव, मस्त गाडी आहे ही, घेऊन जाऊ आपण. दरवाजे बघा, हे ड्रेसिंग टेबल. या आजीबाईंनी बघा, यांनी डिझाईन केलेले कपडे बघा. हे बघा डिझाईन केले त्यांनी. हे किती मस्त डिझाईन केलं त्यांनी. त्यांचं सगळं हे डिझाईन आहेत. हे लहान मुलांचे कपडे, गुजराती मुलांचे कपडे आहेत हे. आता फक्त गरब्याला घालतात. हे गौरी आहेत गणपतीच्या, आपण गणपतीला बसवतो त्या. झुंबर आहेत. दिवे, याच्यामध्ये दिवे लावायचे ते आहे, खूप जड आहे. आणि कंदील बघा, जुन्या काळात लाईट्स नव्हत्या तर हे कंदील लावले की पूर्ण घरात उजेड. हे घोड्यांचं हे आभूषण आहेत, घोड्यांचे आभूषण, पायातले गळ्यातले. हे बैलांचे आभूषण आहेत. अडकीत ते बघा कसले डिझाईन केलेत. हे मिथुन राशीचं जे आहे अडकिता, मिथुन राशीचा अडकिता आहे हा. कसल्या डिझाईन मध्ये बनवलेत. टोप्या त्या काळातल्या जुन्या.
वस्त्र, कपडे हे गोविंद बल्लाळ देवल यांचे कपडे आहेत. हे नट्टाचार्य, हे लहान मुलांचे कपडे. हे बघा हवा घालायला. हे शोभेच्या वस्तू आहेत तिथं. गणपतीचं हे बघा हत्ती, पालखी आहे ही कसली तरी. आणि हे जुन्या काळातलं फर्निचर बघा, 1800च्या काळातलं काहीतरी हे फर्निचर आहे. आणि अजून जसंच्या तसं आहे, काही सुद्धा खराब झालेलं नाही आहे. आणि एकदम असं सॉफ्ट आहे. पाळणा बघा जुना, काही सुद्धा झालेलं नाही याला, आहे तशा व्यवस्थित, अजून कितीतरी वर्ष टिकेल हा. आणि हे शस्त्र, कुऱ्हाड बघा ती भारी आहे. ते बाहुबली पिक्चर मधले कुऱ्हाड आहे. बाजूला ते बाण आहेत, ॲरो बघा वरचं टोक त्याचं. हा दांडपट्टा आहे बाजूला. बंदुकींच्या उंची बघा किती लांब लांब बंदुकी आहेत ह्या. जे माझ्या हाईट पेक्षा पण उंच बंदुकी आहेत ह्या बघा. आता ही दुसरी एक बंदूक दाखवतो तुम्हाला. ही बघा, हिची हाईट बघा किती आहे, संपतच नाही. देवारा, हे युद्धामध्ये त्यांनी सैनिकांनी घालायचं, हे ज्याच्यामुळे त्यांचं रक्षण होईल शरीराचं, त्यांना लागणार नाही. हे डोक्यावर घालायचं. पिक्चरमध्ये बघितलंय आपण, ऐतिहासिक पिक्चरमध्ये असले घालतात सैनिक. हे ओरिजिनल त्या काळातलं सैनिकांचं हे. हे बघा, हे मगरीच्या कासवाच्या ह्याच्यापासून बनवलंय काय माहिती. हे माशांच्या खवल्यापासून ते बनवलेलं. हे साखळ्यांचं आहे लोखंडी. हे बघा, हे ओरिजिनल कपडे घातले ते या मूर्त्यांना छोट्या छोट्या. पालखी माल वाहून नेण्यासाठी. हे शोभेच्या वस्तू आहेत. हे बघा, श्रीकृष्ण सुदामाचे पाय धुतोय. आणि श्रीकृष्णाच्या 8 पत्नी आहेत या सगळ्या. सुदामाचे पाय धुतोय श्रीकृष्ण. पूर्ण मूर्ती आहे, सुंदर आहे. भाला बघा, हा व्यवस्थित त्यांनी पूर्ण डिझाईन केलंय लांब जाऊन. हे लहान मुलांची खेळणी, पेंटिंग्स, लहान मुलांची खेळणी बघा. ढाली, दरवाजे बघा त्या काळातले, कसले मजबूत आणि प्लस सुंदर पण दिसायला. हे नागकन्याछोद, हे पूर्ण काय याचा इतिहास आहे काय माहित नाही याचा कसं आहे, फक्त डिझाईन नाही आहे ते काहीतरी. दरवाजांचे डिझाईन्स बघा तुम्ही कसल्या भारी आहेत. असल्या दरवाजे तर आता पण बघायला नाही भेटत, एवढे सुंदर आहेत आणि प्लस स्ट्रॉंग आहेत, मजबूत आहेत. आता आपण चाललोय मस्तानी महलकडे. मस्तानीचं ही बेडरूम होती अशी. बरं, मस्तानीच्या महलची ही प्रतिकृती आहे बरं का. ओरिजिनल मस्तानीचं हे असं नव्हतं. म्हणजे ओरिजिनल मस्तानीचं हे ॲज इट इज बनवण्याचा प्रयत्न केलाय त्यांनी, ते बनवलंय त्यांनी. आणि हे पेंटिंग आहे मस्त. बघू शकताय तुम्ही मस्तानीची बेडरूम. पलीकडे विणा ठेवलाय, तिकडे आरसा आहे मस्तानीचा, गाद्या वगैरे आहेत.
खूप सुंदर आहे मस्तानीचं महल इथं. आणि आपण इमॅजिन करू शकतो मस्तानी कशी. छत पण बघा किती डिझाईन केलंय व्यवस्थित आणि सुंदर. एकदम बारीक बारीक काम केलंय डिझाईन वरती पण. आरसा पण किती सुंदर आहे तो. बहुतेक चांदीचा आहे तो आरसा. हा मला इथं शिलालेख सापडला एक. काय कळे ना कोणत्या भाषेत आहे, संस्कृत आहे का काय आहे काय माहीत. तुम्हाला कळत असेल तर तुम्ही बघा आणि सांगा मला पण काय लिहिलंय काय नाही. हे बघा म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स बघा किती सुंदर आहेत. वीणा आणि सतार आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत. अशा मगरीच्या आकाराचं हे वाद्य आहे. तारांचं, माशांच्या आकारांचे पण आहेत बघा, वेगवेगळे मासे पण आहेत. वीणा, पेटी, तबला. हे बघा किती मोठी आहे. त्याला उभं राहून वाजवायचं का बसून वाजवायचं काय कळना. खूप मोठी वाद्य पण आहे तिथं. हे मस्तानी महलच्या बाहेर असं यांनी डिझाईन बनवलेलं आहे. म्हणजे तसं होतं वाटतं तसं त्यांनी, म्हणून ते बनवलंय एक्झॅक्ट तसं. परत एकदा मस्तानी महलमध्ये जाताना आम्ही वापस आलोय. मस्तानी महल जरा बघायला मजा येते. पेंटिंग्स वगैरे होत्या बेडरूम मध्ये मस्तानीच्या. डिझाईन बघा ह्या बेडशीटचं. अशा जुन्या वस्तू बघायला खूप भारी वाटतं की जुने लोक कसे राहत होते. कोणीतरी मूर्ख माणसाने तर स्वतःचं नाव लिहिलंय बरं का. किती मूर्ख असेल तो माणूस. चला पुढे. हे बघा किती सुंदर रथ बनवलं यांनी. वा, श्रीकृष्ण येतात. पुढून बघा श्रीराम. चला आता आपण पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. सबस्क्राईब करा माझं.